करमाळा तालुक्यातील वडशिवणे गाव उजनी धरणापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर वसलंय। या गावात ब्रिटिशांनी 1902 साली 153.61 दशलक्ष घनफूट साठवण क्षमतेचा तलाव बांधला होता। धरण उशाशी असताना हा तलाव अद्याप कोरडाच आहे। उजनीच्या पाण्यातून तलाव पूर्ण भरल्यास उन्हाळ्यात इथं पाणी राहू शकतं। केम, वडशिवणे, सातोली, मलवडी, पाथुर्डी या भागातील शेती कायमस्वरूपी बागायती होऊ शकते। मात्र सरकार दरबारी काहीच निर्णय होत नसल्यामुळे हिम्मत न हारलेल्या ग्रामस्थांनी यावर्षी स्वतः पुढाकार घेत उजनीतून आणलेल्या पाईपलाईन मधून येणाऱ्या पाण्यानं हा तलाव भरून घेण्यास सुरुवात केली आहे। आम्ही असं सगळ्यांनी संकल्पना मनात घेतली की उजनी धरणावरून जी पाईपलाईन आहेत ते आता सध्या पावसाळ्या काळात बंद होत्या आणि त्यामुळे आम्ही सगळ्या पाईपलाईनी उजनी धरणात सोडायचा प्रयत्न केला। जवळ 30 ते 35 पाईपलाईनी धरणात पाणी सोडल्यात। आता सध्या तुम्ही पाहिलं तर 2 फूट तळ्यात पाणी आहे। पर्जन्यवृष्टीचं प्रमाण कमी आहे त्यामुळे ह्या तलावामध्ये एक टिपकाभर सुद्धा पाणी नैसर्गिकरित्या आलेलं नाही आणि उजनी जवळपास इथून 6 किलोमीटर उजनीचं बॅकवॉटर आहे। तर या इतकं कमी अंतर असताना हा तलाव अगदी म्हणजे पाण्याच्या बाबतीत एकदम उपेक्षित आहे। उजनीचं पाणी मराठवाड्याच्या जनतेला मिळतं, मात्र 4 किलोमीटरवर असलेल्या तलावात आलं तर 10 गावांचा विकास होईल, त्यांचा कायापालट होईल। मात्र असं असताना लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करतायत। सामान्य शेतकरी तळ्यात पाणी सोडतो आणि शासन याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतं। तर आमच्या शासनाला विनंती, जेणेकरून दहिगाव उपसा सिंचन असो किंवा बोगदाद्वारे असो किंवा स्वतंत्र योजना असो, कुठल्याही द्वारे असताना आमच्या लवकरात लवकर आमच्या तलावाचा विचार केला जावा अशी मी शासनाला विनंती करतो। निर्णयाची वाट न पाहता किंवा कोणावर विसंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतःच उजनीवरील तलाव भरण्यास सुरुवात केली आहे। त्यांचा हा प्रयत्न कदाचित छोटा आहे, पण त्यांचं हे कार्य लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे डोळे उघडण्यास पुरेसं आहे। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।